तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे उरलेल्या खिचडी भाताचा डोसा. तर इकडं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा खिचडी भात टाकून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. आता मी हे मिक्सरला बारीक करून घेतले. तर त्याच्यामध्येच आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून परत एकदा हा मिक्सरला ह्याची पेस्ट काढून घेऊया. तर ह्याची अशी बारीक अशी पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता मी हे सर्व पेस्ट जे आहे तर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया छानपैकी. आता त्याच्यामध्ये मी उरलेला जो रवा होता आपला अर्धी वाटी ते टाकून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे दही टाकून घेणार आहे. आपलं दही टाकून झालं की हे सर्व मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ पण टाकलंय मी. त्याच्यामध्ये पाणी टाकून हे सर्व मिक्स करूया आपण. तर हे पेस्ट छानपैकी अशी मिक्स झालेली आहे, आपली रव्या मिक्स झालेला आहे. आता मी चटणीची तयारी करून घेते. इकडं मी चणा डाळ घेतली आहे अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ. हे सर्व खरपूस असं भाजून घ्यायचं तेल न टाकता. आणि नंतर शेवटी तीळ टाकून परत 1 मिनिट भाजून घ्यायचं. हे त्याच्यामध्ये 2-3 लाल मिरची टाकून घेतलेली आहे मी. चिंच पण टाकलेलं आहे थोडं. आता हे सर्व जी डाळी आहेत तर मिक्सरला आपण बारीक असं फिरवून घेऊया, बारीक ह्याची पेस्ट करूया. तर ह्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि हे कढीपत्ता, 1 चमचा जिरे, बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे याची फोडणीसाठी. आता इकडं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि हे जी आलं लसणाची पेस्ट केली होती ना ती पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये जे आपण बारीक डाळीची पेस्ट करून घेतली होती ना ती पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता. आणि छान असं ह्याला परतून घेणार आहे. आता 1 चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, आमचूर 1 चमचा आणि 2 चमचे दही असं हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे चटणीमध्ये. छान असं ह्याला फिरवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकले शिजून घेण्यासाठी. तर आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आपली छान अशी ही चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इकडं मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. आता हे जे आपलं डोश्याचं बॅटर जे होतं ते मी असं डोश्यासारखं पसरून घेतलेलं आहे. डोसा तयार करून घेतला आहे मी. आता हे एका साईडने छान असं परतून झालेला आहे आपला डोसा. आता ह्याला पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस भाजून घेणार आहे. तर आपला हा डोसा छानपैकी तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडनी छान असा परतून घेतला आहे मी. उरलेल्या खिचडी भाताचा डोसा आहे हा. छान एकदम चवीला छान असा लागतो. आता हे ताटामध्ये काढून घेते मी. तर आपला डोसा आणि चटणी तयार झालेली आहे उरलेल्या भाताचा. तर आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तर आपला डोसा आणि चटणी. तर एकदम मस्त अशी झालेली आहे ही डोसा आणि चटणी. तर तुम्ही करून बघा. धन्यवाद.